आताच आपण बोलताना मार्गदर्शन करताना समर्थकांनी एक मुद्दा मांडला की पंढरपुरात जवळपास 25,000 मतदार घुसडले गेलेले असावेत। काय यामागे नेमकं तुम्ही काय अभ्यास केलाय आणि याबाबतची पुढची रणनीती कशी असणार आहे? आपल्या 29,000 मतदार, 25 नाही 29,000 मतदार याची दुबार तिबार चौबार नाव आहे। आपण नागपूरला बघितलं असेल एका घरात 200 लोक, तसं आम्ही त्या ठिकाणी सगळ्या मतदारसंघात शहर आणि ग्रामीणमधली त्या ठिकाणी सगळ्या मतदार याद्या फिल्टर केल्या, सॉफ्टवेअर घेतले, त्या माध्यमातून डबल टिबल नावं आहेत अशा लोकांची 29,000 लोकांची नावं आम्हाला त्या ठिकाणी सापडली आणि त्याच्या हरकती घ्यायचं काम आमचं सुरू आहे। आणि मागच्या ज्यावेळेस 13 तारखेला आपल्याला हरकती घ्यायच्या होत्या त्याच्यापूर्वी देखील आपण नगरपालिकेच्या माध्यमातून हरकती घेतल्या की एका वार्डातली लोक दुसऱ्या वार्डात आहेत, तिसऱ्या वार्डात आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघा की वार्ड रचना करत असताना सरकारचा नियम काय आहे, ज्या मतदारसंख्येनुसार 5,000 मतदारमध्ये 98,000 त्यावेळेची लोकसंख्या आहे 2011ची, तर त्या साधारणपणे 5,000 मतदाराच्या 10% कमी किंवा जास्त असायला पाहिजे। परंतु आपल्यातला 1 नंबर वार्ड जो आहे तो 3,500 मताचा आहे आणि दुसरा मात्र 7,000चा आहे। म्हणजे ही जी डबलची तफावत आहे कुणाच्या सोयीसाठी केली, याबाबत हरकती देखील आम्ही घेतल्या। वेळ पडली तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि जेणेकरून हे जे काही सोयी सुविधा त्या ठिकाणी ज्यांना आता रिटायर झालेल्या त्या ठिकाणी प्रशासनात काम केलेल्या लोकांनी याच्यामध्ये गैरफायदा घेतला आहे हे यातून दिसतंय। आणि त्या ठिकाणी मतदार संघ आणि मतदारात त्या ठिकाणी वार्ड रचना ही त्या ठिकाणी सरकारच्या नियमावलीतनं नियमाटीतनंच व्हायला पाहिजे। परंतु हे जे काही प्रकार घडले हे त्या ठिकाणी समाजाच्या समोर आणून समाजामध्ये याबाबतची सगळी त्या ठिकाणी सतर्कता आणण्यासाठी मागच्या मिटिंगापासून आपण बघितलं असेल तर 12,000पेक्षा जास्त हरकती आल्याचं समजतं। म्हणजे याचा अर्थ काय आहे की नगरपालिकेने केलेली वार्ड रचना, मतदारसंघाची पुनर्रचना ह्यामध्ये खूप मोठ्या चुका आहेत। या 12,000 हरकती जोपर्यंत निपटारा करत नाहीत तोपर्यंत यामध्ये आपल्याला निवडणुकीमध्ये सत्य समोर येणार नाही आणि याबाबत या ठिकाणी आम्ही आवाज उठवतो। निश्चितपणे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातली मतं शहरामध्ये मिसळलेली आहेत। अनेक प्रभागातील या प्रभागातील मत त्या प्रभागात गेले। आता माझं स्वतःचं उदाहरण, मी राहतो प्रभाग क्रमांक 2 मध्ये, माझं मतदान माझ्या बायकोचं मतदान प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे आणि माझं मुलाचं मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे। याचा अर्थ प्रचंड मोठा महाघोटाळा झाला आहे। जर माझ्या बाबतीतच अशा प्रकारे घडलं असेल तर अनेक मतदारांच्या बाबतीत हे निश्चितपणे त्या ठिकाणी घडलेलं आहे। त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी हरकती घेतलेल्या आहेत। 12,000 हरकती पंढरपूर नगरपालिकेमध्ये या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत आणि 1 तारखेला आमचा याच विषयावर मोर्चा आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग बघूया काय निर्णय घेते, असेल तर न्यायालयाचे दरवाजे मोकळे आहेत आपल्याला।